Hello. Let's start today's portion. We have seen universal constant, that is Newton's universal constant law and inverse square law given by Newton. After that, there is a question which arises in our mind. If there is a force in any two bodies in the universe, कोणत्याही दोन बॉडीमध्ये जर फोर्स असेल तर मग त्या एकमेकांकडे अट्रॅक्ट का बरं होत नाही किंवा त्या एकमेकांकडे मूव्ह का बरं होत नाही. And for that, to clear this portion, they have given one example here. Mahindra and Virat are sitting 1 meter apart from each other. This one is Mahindra and this one is Virat. They are apart from each other 1 meter. दोघांमधलं अंतर किती आहे? 1 meter. Their masses are 75 kg and 80 kg. Mahindra has 75 kg, त्याचं mass आहे. Virat has 80 kg. That means Virat has more mass than that of Mahindra. Respectively. What is the gravitational force between them? त्यांच्यामधला फोर्स किती आहे आणि त्यांच्यामध्ये जर तो फोर्स असेल तर ते अट्रॅक्ट का बरं होत नाही हे आपल्याला या एक्झाम्पल वरून बघायचं आहे. Now this Mahindra having 75 kg and Virat having 80 kg mass, they are apart from each other at 1 meter distance. Then there must be gravitational force. त्यांच्यामध्ये gravitational force असायलाच हवा. But how much quantity of that force? That one is calculated by this formula. F is equal to G m1 m2 upon r square. This force we are going to calculate between this. कोणत्याही दोन बॉडी घेतल्या म्हणजे एखादा मी खडू घेतला आणि मी घेतला तर आमच्या दोघांमध्ये किती फोर्स आहे हे कॅल्क्युलेट करायसाठी माझं मास किती आहे, या खडूचं मास किती आहे, एवढ्या या गोष्टी आणि आमच्या दोघांमधलं अंतर किती आहे या तीन गोष्टी मला माहित पाहिजे, तेव्हा आपल्याला या व्हॅल्यू काढता येतात. This value is 6.67 into 10 raised to power negative 11. Mass of Mahindra is 75 m1. Mass of Virat is 80 kg. Distance r square, दोघांमधला distance 1 meter आहे, that means 1 square. After calculation we get the force F is equal to 4.002 into 10 raised to power negative 7 Newton. This much quantity of force is present in between Mahindra and Virat. एवढा कमी. आता हे कमी कसं लक्षात येतं? समजा मी 1 म्हटला, हा फक्त 1 झाला, परंतु त्याच्या समोर जर मी 0.1 म्हटला तर त्याच्यापेक्षा कमी झाला. मग समजा मी 0.01 म्हटला तर हा त्याच्यापेक्षा कमी झाला, 0.01 त्याच्यापेक्षा कमी 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 हे जर वाढत गेले तर बघा कमी कमी होतं. आता ही व्हॅल्यू जर मला लिहायची असेल तर मी कशी लिहिली बघा. 4.002 इंटू 10 raised to power negative 7. हा 4 याचा पॉइंट डेसिमल पॉइंट येथे आहे. हा डेसिमल पॉइंट मी 7 डेसिमल इकडे सरकवय. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे पॉइंट देईल आणि हा काय झाला 002. दिस मच क्वांटिटी ऑफ फोर्स. आता बघा किती कमी फोर्स आहे दोघांमध्ये, ही एवढी व्हॅल्यू झाली, त्याच्यासमोर एवढे झिरो झाले. 1 पकडला तर एवढा आणि 0.1 पकडला तर बघा कितीचा फरक झाला हा. तर त्याला कम्पेअर करून जर आपण ही क्वांटिटी हा मग एवढा फोर्स पाहिला तर आपल्या लक्षात येईल दिस मच फोर्स इज अवेलेबल इन बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट and this force is very very negligible and therefore they are not attracting. Also there is another force, that is friction force. Both are sitting on any portion on any table or they are standing on surface. कोणत्याही सरफेसवर, ज्या सरफेसवर उभे असेल किंवा ज्या सरफेसवर ते बसले असेल तिथे फ्रिक्शन फोर्स, तो सरफेस काय करतो, फ्रिक्शन फोर्स अपोज करतो त्यांच्या मुव्हमेंटला. आणि त्याच्यामुळे काय होतं की एवढा जरी फोर्स असेल, जशी मी समजा मी हा खडू घेतला आणि ही पृथ्वी आहे तर हा खडू सोडल्याबरोबर पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो, कारण त्यांच्यामधला हा फोर्स कसा आहे खूप जास्त आहे. त्याच्यामुळे किती मोठं वर डिस्टन्स ठेवलं तर भरपूर एखादी किलोमीटर पर्यंत जरी डिस्टन्स ठेवलं तरी सुद्धा बॉडी काय करते, अर्थ काय करते, बॉडीला अट्रॅक्ट करतं. परंतु इथे काय होत आहे की यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे तेही कमी आहे, त्यांच्यामध्ये जे मास आहे ते सुद्धा कमी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधला फोर्स जो कॅल्क्युलेट केला तो सुद्धा कमी आहे. हा एवढा कमी निग्लिजिबल फोर्स आहे. and there is again friction force which is opposing to their movement and therefore they are not attracting towards itself. म्हणजे अशा कोणत्याही दोन वस्तू घेतल्या तर त्या आपल्याला एकमेकांकडे मूव्ह होताना दिसतात का? नाही. आता समजा इफ वी रिमूव्ह फ्रिक्शन फोर्स,
आता फ्रिक्शन म्हणजे कोणाकोणाचं एअरचं राहू शकतं किंवा जमिनीचं राहू शकतं. मग एखादा असा सरफेस समजा त्यांना टांगून ठेवलं आणि एअर काढून ठेवली तर त्यांच्यामधला फ्रिक्शन आपण काढून टाकू. मग फ्रिक्शन, एअरचा फ्रिक्शन किंवा जमिनीचं फ्रिक्शन आपण जर काढून टाकला तर सराउंडिंग काय होईल, फ्रिक्शनलेस सरफेस होईल. अँड वेन यू रिमूव्ह यांच्यामधला जर फ्रिक्शन तुम्ही काढून टाकला तर काय होईल, दे विल मूव्ह विथ धिस वेलॉसिटी. आता ही वेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची आहे हे याचंही उदाहरण इथे मी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. हे पूर्ण काही कॅल्क्युलेशन वगैरे हे पाठ करायचे नाही, हे दोन्ही एक्झाम्पल कशासाठी आहे तुम्हाला समजावून द्यायसाठी आहे फक्त, की आपण आपल्यामध्ये फोर्स असेल तरी सुद्धा आपण एकमेकांकडे अट्रॅक्ट का बरं होत नाही. सेकंड एक्झाम्पल, अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्रा इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस स्टार्टिंग विथ झिरो वेलॉसिटी. What will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second? एका सेकंद जर सरफेस फ्रिक्शनलेस असेल तर कोण कोणाकडे मूव्ह होईल हे आधी डिसाईड करावं लागेल. इफ द सरफेस इज फ्रिक्शनलेस देन दिस हॅज लेस मास अँड देअरफॉर महिंद्रा विल मूव्ह टुवर्ड्स विराट विथ दिस मच वेलॉसिटी. या वेगाने तो त्याच्याकडे सरकेल. का बरं त्याच्याकडे सरकेल? बिकॉज इट्स मास इज मोर. जसं हा खडू आणि पृथ्वी घेतली तर पृथ्वीचं मास कसं आहे, मोर आहे, म्हणून त्याचा फोर्स कसा राहील आहे या वस्तूवर जास्त राहील आहे. समजा दुसरी एखादी वस्तू घेतली, मी आणि एखादा ट्रक घेतला, आमच्या दोघांमधला फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल, फ्रिक्शनलेस सरफेसमध्ये आम्हाला दोघांना ठेवलं तर कोण कोणाकडे मूव्ह होईल, मी ट्रककडे मूव्ह होईल, कारण ट्रकचा मास कसा आहे, जास्त आहे. अशा पद्धतीने वेन यू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज, this force is substituted in this formula, we get value of A, and this value is substituted in Newton's second equation of motion, that is V is equal to U plus AT. Second equation नहीं, first equation. हाँ, V is equal to U plus AT. When you substitute this value in this equation, we get this much velocity if the portion is, if the surrounding is frictionless. म्हणजे कोण मूव्ह होईल, महेंद्रा विल मूव्ह विथ दिस वेलॉसिटी. या वेलॉसिटी महेंद्रा विराटकडे काय होईल आहे, अट्रॅक्ट होईल आहे, मूव्ह होईल आहे. बिकॉज ऑफ द मुवमेंट टुवर्ड्स विराट देअर इज अ ऍक्सिलरेशन इन धिस बॉडी. त्यांच्यामध्ये चेंज इन वेलॉसिटी चेंज झाली. पहिल्यांदा स्टेबल होता, नंतर फ्रिक्शनलेस सरफेसमध्ये ठेवला तर त्याला फ्रिक्शनलेस पोर्शनमध्ये ठेवला तर तो काय होईल, मूव्ह होईल. कोणत्या वेलॉसिटीने, या वेलॉसिटीने. ही सुद्धा वेलॉसिटी अतिशय कमी आहे. याचा पॉईंट सरकवला तर याच्या समोर 8 शून्य येतील. तर अशा पद्धतीने या वेलॉसिटीने जर तो मूव्ह होत असेल तर दॅट मीन्स देअर इज चेंज इन वेलॉसिटी, दॅट मीन्स देअर विल बी ऍक्सिलरेशन. अँड when this Mahindra will move towards Virat, there is a distance between them decreases, there will be more force and therefore this body will be, there will be acceleration will be increases. In this way these two examples are given. After that we will see किती वेळ झाला.